नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जगामध्ये एकीकडे व्यापार युद्ध सुरू झाले तर दुसरीकडे भारतासह सर्वच आशियाई बाजारांपासून ते अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये प्रचंड चढउतार पाहायला मिळत आहेत। सध्या गुंतवणूकदार घाबरलेले आहेत आणि त्याच दरम्यान रिच डॅड पुअर डॅड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी त्यांच्या एका पोस्टद्वारे सांगितले की या भीतीमुळेच गरीब नेहमी गरीब राहतो। त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाली आहे। रिच डॅड पुअर डॅड याचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरनं पोस्ट शेअर करताना एक गोष्ट सांगितली। त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की गरीब लोक गरीब का राहतात। आपल्यापैकी बहुतेकांनी फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजेच फोमोबद्दल ऐकलं असेल। तरीही गरीब लोक गरीब राहण्यामागचं मुख्य कारण म्हणजे फोम FOMM असं आहे। याचा अर्थ चुका होण्याची भीती। प्रसिद्ध लेखकांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की इतिहासातील सर्वात मोठी संधी इथे उपलब्ध आहे। क्रिप्टोकरन्सी बिटकॉईननं प्रत्येकासाठी श्रीमंत बनणं सोपं केलंय, तरीही फोम असलेले बहुतेक लोक इतिहासातील सर्वात मोठी संपत्ती निर्माण करण्याची संधी गमावतील। रॉबर्ट कियोसाकी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सोनं, चांदी आणि बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला हा देत असतात। त्यांनी एक यादी देखील शेअर केली आहे ज्यामध्ये जेफ बूथ, मायकल सेलर, सॅमसन मो, मॅक्स केझनर, डोनाल्ड ट्रम्प, जॉर्ज ऑफ क्रिप्टो RU, मार्क मॉस, लेरी पॅड, कॅरी वूड, राहुल पॉल, अँथनी स्मारुड आणि इतर अनेकांचाही समावेश आहे। यामध्ये ते म्हणतात की बिटकॉईनवरती प्रेम करणाऱ्यांकडून आणि बिटकॉईनचा तिरस्कार करणाऱ्यांकडून एकदा तुम्ही शिका आणि मग तुमच्यासाठी निर्णय घेणं हे सोपं राहील। आजच्या काळातील ही सर्वात चांगली बातमी आहे की सर्वात महत्त्वाचं आर्थिक शिक्षण आता फक्त शाळा किंवा वॉल स्ट्रीटवरती उपलब्ध नाही, तर यूट्यूबवरती बरीच माहिती उपलब्ध आहे आणि तीही विनामूल्य। तरीही लोकांना फोम म्हणजेच गर्दीत सामील न होण्याचा सल्ला दिला जातो। या गर्दीतील बहुतेक लोक मूर्ख नसतात, खरे तर बरेच उच्च शिक्षित आहेत। तरीही आपल्या शाळांमध्ये आम्हाला शिकवलं जातं की जे चुका करतात ते मूर्ख असतात। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं रॉबर्ट कियोसाकी यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।